नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी आणि आज आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा. तर आज आपण तो हा सोहळा पाहण्यासाठी जाणार आहोत, तो म्हणजे गिमोणे गावामध्ये. तर गिमोणे गावामध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि आता संध्याकाळचे जवळजवळ वाजले 7 वाजले आहेत आणि मी आणि चिराग आम्ही दोघेजण चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर बघूया मंडळी, आता दर्शनासाठी तर रांग खूप मोठी असते. तर दरवर्षी मी दरवर्षी व्हिडिओ बनवतो, आज देखील चाललो आहे. आज नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना ही व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर चला मग मंडळी, जाऊया गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि हा प्रकट दिन सोहळा म्हणजे आता दर्शनासाठी चाललो आहे. तर आता पालखी देखील येते. तर बघूया, आता झाले तर उशीर झाले आम्हाला जायला, पण पालखी मिळाली तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा आणि चॅनल म्हणून ज्याने आपलं सबस्क्राईब करा. चला मंडळी, थेट जाऊया मंदिरामध्ये. तर मंडळी, आलो मी आता गिमोण्यामध्ये आणि बघता इकडे रस्त्यावरती लाईन बघताय, खूप लांबपर्यंत लाईन आहे. तर आपण आता रांगेमध्ये राहूया आपण आता. तर मंडळी, आता संध्याकाळी 7 वाजून गेलेले आहेत आणि मंदिर तिकडे वरती आहे आणि दर्शनासाठी लाईन बघताय कुठपर्यंत आले. इकडे आता खूप लांबपर्यंत लाईन आहे कालपर्यंत. तर जाऊया, लाईनीमध्ये उभे राहूया. तर मंडळी, इकडे बघताय आपल्याबरोबर इकडे चिराग आहे आणि दर्शनासाठी लाईन खूप मोठी आहे. इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि त्या साईडला आहे भानेश्वराचं मंदिर. म्हणजे इथपर्यंत जवळजवळ लाईन आले. म्हणजे जे नेहमी येतात ना इकडे गिमोण्यामध्ये, म्हणजे नेहमी रुटीन करतात, त्यांना माहिती असेल म्हणजे आपला रांग कुठपर्यंत आले. हे बघा, आणि तिकडे वरती मंदिर आहे. खूप मोठी लाईन आहे, अर्धा तास जाईल बहुतेक जास्त लाईनमध्ये. इकडे बघताय मंडळी, पालखी मिरवणूक आलेली आहे. थोड्या वेळात मंदिरामध्ये जाईल. इकडे बघताय मंडळी, पालखी आलेली आहे. तिकडे मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल. चला, तर मंडळी, पालखी आता आलेली आहे, भानेश्वर मंदिराच्या इथं आलेली आहे. चला जाऊया आपण मंदिरामध्ये.
मंडळी आता माणेश्वर मंदिरामधून पालखी आता बाहेर येते। आता ही पालखी डायरेक्ट गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार। तिथे देखील पालखी थोडा वेळ नाचवतात। वारकरी समाजाची सर्व मंडळी आहेत। मंडळी पालखी घेऊन आलेत खालती। पालखी मंदिरामध्ये जाईल आता भाणेश्वर श्री भाणेश्वर मंदिरामधून पालखी आले। आता डायरेक्ट गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाईल आणि इकडे भाणेश्वर मंदिराच्या साईडला बरोबर विठ्ठल रुक्माईचं मंदिर, आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ लगेच। चला तुम्ही देखील मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या। तर मंडळी हे आहे इकडे समोर बघताय प्रवेशद्वार आहे। चला मंडळी आता वारकरी समाजाची सर्व मंडळी आता भजन करत येत आहेत।
तर मंडळी खूप छान कार्यक्रम झाला. व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहिलं असेलच. तर मंडळी आपण आत्ताच मंदिरामधून बाहेर आलो आहे आणि इकडे बघताय अजून देखील रांग आहे खूप आणि इकडे वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी इकडे आता कार्यक्रम करून बाहेर आले आहेत. तिकडे आता भजन वगैरे चालू होईल थोड्या वेळात. तर मंडळी आता दर्शन घेतलं आहे आणि इकडे बघताय इकडे प्रसाद असतो तो म्हणजे झुणका भाकर. इकडे बघताय प्रसादासाठी देखील रांग आहे. इकडे बघताय मंडळी इकडे झुणका भाकर घेतली आहे आणि प्रसादासाठी देखील रांग आहे. तिकडून दर्शन घेऊन यायचं आणि मग इकडे प्रसादासाठी रांगेत उभे राहायचं. तर मंडळी आत्ता रात्रीच्या जवळजवळ 9 वाजलेले आहेत आणि अजून देखील रांग तिकडे खालपर्यंत आहे. खूप अशी मंडळी दर्शनासाठी येत असतात. दापोलीमधून दापोलीच्या आजूबाजूच्या गावातून लांबून देखील दर्शनासाठी मंडळी खूप येत असतात. चला आम्ही आता निघतोय. चिराग आलाय बाहेर. तिकडे चिराग उभा आहे. आताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आम्ही खूप छान प्रकारे दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल आणि मी देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल. पालखीचं देखील छान प्रकारे जे वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी आहेत ना खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडतात. तर मंडळी माझा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जे पद्धती अजून कळवा आणि चॅनलकडे नवीन आहे चॅनल आता सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.